स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल वर्षा किचनमध्ये। तर आज मी तुम्हाला मस्त असं गव्हाच्या पिठापासून खूपच छान आणि टेस्टी असे समोसे बनवून दाखवणार आहेत। इतके हेल्दी आणि छान अशी क्रिस्पी नाश्ता तयार होणार आहे ना। हा एक वेगळ्या पद्धतीचा नवीन पद्धतीचा तुम्हाला मी आज नाश्ता बनवून दाखवणार आहे। खूप छान क्रिस्पी कुरकुरीत आणि खाता क्षणी आवडणारे असे समोसे आपण घरच्या घरी बनवणार आहोत, पण ती वेगळ्या पद्धतीने वेगळी स्टफिंग करून बनवणार आहोत। तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करा। तर चला बनवूया आपण मस्तपैकी आज नाश्त्यासाठी स्नॅक्स। तर त्यासाठी बघा ही मोठी वाटी मी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे। इकडे तुम्ही मैदासुद्धा वापरू शकता, पण गव्हाचं पीठ वापरलं तर गव्हाचं पीठ खूप हेल्दी आहे आपल्यासाठी, त्यामुळे इथं गव्हाचं पीठ मी वापरलेलं आहे। तुम्ही मैदासुद्धा वापरू शकता। तर त्याच्यामध्ये काय करायचं, एक मोठी वाटी गव्हाच्या पिठासाठी 2 मोठे चमचे आपण इथे बारीक रवा टाकायचा आहे। तुमच्याकडे जाड रवा असेल तर ते सुद्धा तुम्ही इथं वापरू शकता। इथं 2 मोठे चमचे मी बारीक रवा टाकून घेतला आहे। याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। आता त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकायचं हे रेड चिली फ्लेक्स भेटते बघा, रेडीमेड पॅकेट भेटतो बघा। 1 चमच्याच्या अंदाजाने आपण याच्यामध्ये लाल मिरचीचा जो चुरा असतो ना तो टाकायचा याच्यामध्ये। त्यानंतर तुम्हाला जर लाल मिरची असेल घरी तर ती सुद्धा कुटून टाकू शकता। अर्धा चमचा इथे तीळ टाका तुम्ही, आणि नाही टाकलं तरी काही हरकत नाही, पण तिळाने चांगला फ्लेवर येतो। आणि थोडीशी कोथिंबीर बारीक कट करून टाकायची आहे। त्यानंतर आपण इथं थोडंसं 1-1.5 चमचा असं तेल टाकायचं, ज्याने काय करायला आपल्याला हे जे मळून घ्यायचं ना ते चांगली याची कोटिंग तयार होईल आणि मस्तपैकी याची चवसुद्धा चांगली वाढते मग तेल टाकल्यामुळं। इकडे तुम्ही तूपसुद्धा थोडं 1 चमचा वापरू शकता। आणि आता सुरुवातीला आपण हे जे तेल टाकले ना हे तेल याच्यामध्ये पहिलं एकजीव करून घ्यायचं आपण, आणि मग नंतरच पाणी टाकून मळून घ्यायचं आहे पीठ। इथे तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता। खूप छान आणि मस्त असं वेगळ्या पद्धतीचा तुम्हाला नाश्ता दाखवते बघा। रोज आपण बाहेरून समोसे तर आणतोच, पण हे गव्हाच्या पिठापासून आपण बनवणारे समोसे आज खाणार आहोत। खूप हेल्दी आणि मुलांसाठी तितका भारी नाश्ता आहे ना, तुम्ही नक्की करा। हे बघा आता थोडं पाणी, असं जास्त नाही टाकायचं, जसं आवश्यकता लागेल तितकं पाणी इथे टाकून घ्यायचं जोपर्यंत घट्ट बॅटर होत नाही तोवर। हे बघा आता थोडं पाणी जसं लागते तसं मी याच्यामध्ये टाकून घेते आहे। तर तुम्ही ह्या प्रकारे नक्की एकदा नाश्ता ट्राय करा। तुम्हाला हे समोसे इतके आवडतील ना, तुम्ही याला नेहमी बनवून खाताल आणि बाहेरचे समोसे तर आणणं विसरूनच जाताल तुम्ही। इतकी छानची स्टफिंग तयार होती, इतके टेस्टी लागतात ना, इतकी छान याची मस्त, म्हणजे याचा स्वाद खूप छान होतो। तर नक्की तुम्ही एकदा ट्राय करा। हे बघा असं छान असं घट्ट मळून घ्यायचं आहे, आणि पाणी लागेल तसं आवश्यकतेनुसार तुम्ही इथे वापरा, कारण आपण इथे तेल टाकलेलं आहे त्यामुळे हे झटकीपट मळून निघणार आहे। आणि गव्हाचं पीठ असल्यामुळं आपले स्टफिंगसुद्धा काही म्हणजे असं बाहेर निघणार नाही आपलं सारण वगैरे। तर हे बघा असा याचा डो तयार होतो। 5-10 मिनटं मळून घेतलं की त्याचा मस्त छान असा डो तयार होतो। हे बघा किती मस्त वाटतंय ना, किती भारी वाटतंय। तर तुम्ही नक्की असं बनवा। हे बघा मस्त व्यवस्थित मळून घेतलेलं आहे। आता एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि छान असं व्यवस्थित पुन्हा एकदा मळून घेतलं, आणि याला 10 मिनटं मी वेळ देणार आहे, जेणेकरून चांगले सगळं फ्लेवर याच्यामध्ये उतरण आणि पीठसुद्धा चांगलं मुरून निघन, नरम पडन मस्त। तोपर्यंत आपण याची स्टफिंग बनवूया। तर थोडंसं आपण सुरुवातीला इथं तेल टाकायचं आहे। तर 1-1.5 चमच्याच्या अंदाजाने मी तेल वापरले। तेल काही जास्त टाकायचं नाही, कारण आपण पीठ मळताना तिथे तेल वापरलेलं आहे, त्यामुळे इथं थोडं तेल वापरायचे। आणि मिरची, लसूण आणि अद्रक याचं मस्त असं बारीक कूट करून घ्यायचं आहे बघा। असा थोडंसं दरदरा म्हणजे जाडसर ठेवायचं, अगदी बारीक नाही करायचा। मिरची, लसूण आणि अद्रक थोडीशी वाटून घ्यायची। मी 2 मिरच्या अशा बारीक कुटून घेतलेल्या आहेत। त्यानंतर थोडीशी किंचित इथं मी तिळसुद्धा टाकले। तुम्ही हवं ते इथं जिरे, बडीशेपसुद्धा बारीक करून इथं टाकू शकता, चांगली चव वाढवण्यासाठी, पण मी इथं तीळ टाकलेलं आहे। ते हे बघा इथं मिरची, लसूण आणि अद्रक आणि थोडीशी तीळ गरम तेलामध्ये मी नॉर्मल गॅसवर परतून घेत आहे। त्यानंतर आपण इथं अर्धा-1 चमच्याचा अंदाजाने बारीक चिरलेला इथं आपण कांदा टाकणार आहोत। आता तुम्हाला कांदा इथं तुम्ही नाही वापरलं तरी काही हरकत नाही, पण आता समोसा म्हणलं की सारण म्हणलं की आपण त्याच्यामध्ये कांद्याचा वापर थोडा तरी करतो, म्हणून मी थोडासा इथं वापर केला आहे, जास्त नाही वापरला आहे। बघा अर्ध्या चमच्याच्या अंदाजाने मी थोडासा घेतलेला आहे, अगदी थोडा वापरला आहे कांदा। हे बघा हे असं थोडंसं परतून घ्यायचं, जास्त परतून नाही द्यायचं। थोडासा कच्चापणा याच्यामधला गेला की लगेच आपण याच्यामध्ये बाकीचं सारण टाकून घ्यायचं आहे। हे बघा थोडंसं नॉर्मल याला परतून घ्यायचे। वेगळ्या पद्धतीचा हा नवीन प्रकारचा तुम्हाला आज मी नाश्ता दाखवते, समोसे बनवून दाखवते। मला खात्री तुम्हाला नक्की आवडेल बघा। तुम्ही एकदा तुम्ही आणि नक्की ट्राय करता याला नक्की। हे बघा
आता हे चांगलं परतून झालेलं आहे. आपण याच्यामध्ये आता मी 2 मोठे बटाटे इथं उबाळून घेतलेत आणि छान असे कुस्करून घेतले. तुम्ही हवं तर किसूनसुद्धा इथे बटाटे घेऊ शकता. आता इथे मी 2 मीडियम आकारचे बटाटे बॉईल करून मी असे मॅश केलेले आहेत. आता याच्यामध्ये आपण काय टाकायचं, थोडं इथं मी बॉईल केलेले थोडे हिरवे वाटाणेसुद्धा टाकून घेतलेले आहेत. हे आपले शेंगाचे हिरवे वाटाणे असतात ना, खूप छान असं समोसा म्हणलं की त्याच्यामध्ये स्टफिंग असते बघा, त्याच्यामध्ये वाटाणे असतातच. त्यानंतर कोथिंबीर इथं टाकलेली आहे. इतकी भारी स्टफिंग तयार होती ना आपली. ह्याच्यामध्ये सगळा महत्त्वाचा फ्लेवर असतो बघा. इथे धना पावडर टाकलं आहे बघा, 1-1.5 चमच्याच्या अंदाजाने मी इथे धना पावडर, कोथिंबीर, हिरवे वाटाणे आणि बटाटे टाकून घेतले. त्यानंतर अर्धा चमचा हळद वापरली, ठीक आहे. त्यानंतर थोडासा गरम मसाला टाकला आहे, कारण गरम मसाला इथे जास्त नाही टाकायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं चव वाढवण्यासाठी चाट मसाला तुम्ही नक्की वापरा, किंवा अर्धा लिंबूचा रस किंवा आमचूर पावडर जो असतो तो अर्धा 1 चमचा वापरा. खूप असं चटपटी स्वाद लागतो ना, खाता वेळेस आंबट गोड असं फील होतं मस्त. त्याचं छान असं याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मंद आचेवर. बघा आपण तेल खूपच कमी प्रमाणात वापरलं आहे, म्हणजे हा एकंदरीत आपला हा पूर्ण नाश्ता जो आहे तो हेल्दी आहे. म्हणजे आपण ह्याच्यामध्ये अजिबात जास्त तेल वापरलेलं नाही आहे. हे चांगलं मिक्स करून घेतलं तर थोडंसं जरा ड्राय वाटत होतं, म्हणून थोडंसं किंचित असं तेल टाकले, म्हणजे कसं चांगलं एकजीव होईल. हे बघा चांगलं मस्त झालेलं आहे आणि वाफ दिली मी मस्त, त्याला काढून घेतलेलं आहे. हे बघा गरम गरम वाफ दिली मी 5 मिनटं आणि आपलं स्टफिंग झाले तयार. आणि आता आपण बनवायचे आहेत आपले छोटे छोटे मस्त मस्त असे समोसे. तर तुम्हाला मी आज समोसे बनवणं काय काय लोकांना म्हणजे सगळ्यांनाच बहुतेक अवघडच जातात. मला पण सुरुवातीला अवघड जात होते, पण आता मी म्हणजे यायला लागलेत आता. तर तुम्हाला मी दाखवते एक नवीन प्रकार समोसे बांधायची. म्हणजे वेगवेगळे प्रकार असतात हा समोसेचे. मी आज तुम्हाला जरा वेगळा पद्धत आणि सोपी पद्धत दाखवणार आहे. तुम्ही सहजपणे असे बांधू शकता समोसे. मैद्याचं पीठसुद्धा तुम्ही इथं गव्हाच्या पिठाच्या ऐवजी वापरू शकता, पण आपण मैद्याच्या पिठाचे नेहमीच नेहमीच आपण मैद्याच्या पिठाचे समोसे खातो. तर हे गव्हाचे पीठ म्हणजे आपल्याला हेल्दीच आहे, म्हणजे एक चपाती खाल्ल्यासारखंच आपल्याला प्रोटीन यांनी भेटणार आहे. त्यामुळे हा हेल्दी नाश्ता तुम्ही नक्की ट्राय करा. हे असं मोठी एक लाटी तयार करायची आहे आणि चांगले असं हे लाकडी पोलपाट घेतला आहे माझा. हे बघा म्हणजे कसं चिटकणार नाही ना, तर त्यामुळे हे बघा आता व्यवस्थित ही पूर्ण चपाती गोलाकार करून पूर्ण असं पोलपाट भरून छान अशी व्यवस्थित लाटून घ्यायची आहे. पातळ करायची, जाडसर नाही ठेवायची जास्त. हे बघा पातळ केली. आता तुम्ही इथे नीट लक्षपूर्वक देऊन बघा. एक चाकू घ्यायचा आहे आणि मस्त हलक्या हाताने, अजिबात दाब द्यायचा नाही, हलक्या हाताने याला अशा, हे बघा सुरुवातीला अशी उभी लाईन पाडायची. हे अशी सहजपणे पाडता येते. जर तुम्ही हलका हाताने करताना तर नक्की हे पटकन होऊन जाईल. हे बघा आता हे परत याला असं गोलाकार करून असे चौकोन भाग करायचा याचा. हे बघा हे असं करायचं. तुम्हाला लक्षात येतच असं मी कशा प्रकारे इथे चिरा पाडत आहेत. हे बघा हे असे करायचे, म्हणजे एक फुलाचा आकार द्यायचा आहे पाकळ्याचा. हे बघा इकडे खाली वरून आणि आडवा तिडवा सगळा असा करून घ्यायची कट. याला छान असे त्रिकोण आकार करायचे आहे आपल्याला ट्रायंगल शेपमध्ये. हे बघा इकडे बघू शकता तुम्ही, ध्यानपूर्वक बघा. हे असे तुम्हाला मस्त याच्यावर लाईन पाडायच्या चाकूने, ठीक आहे. आणि त्यानंतर आपण काय करायचं, थोडंसं नॉर्मल आता ही स्टफिंग भरायची आपल्याला. तर त्याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे, ही थोडी थोडी स्टफिंग घ्यायची. हाताने जमत असेल तर हाताने भरा किंवा चमच्याच्या साहाय्याने तुम्ही भरू शकता. तर मला हाताने जरा सोपत जातं नेहमी. ते बघा जास्त भरायची नाही, कारण आपल्याला छोटे समोसे आहेत, हे काय मोठे नाहीत. हे मी हातानेच भरून घेते पटापटा. हे बघा असे छोटे छोटे समोसे बनवायचे आहेत आपल्याला. याच्यामध्ये चीज जर तुम्ही टाकली ना, अमूल चीज किसून आपल्या ह्याचे स्टफिंग बनवले तर इतका छान याचा फ्लेवर अजून वाढेल. तर हे बघा तर सगळे मी हे टाकून घेते, थोडे थोडे सगळे आपली जी स्टफिंग आहे ही आपल्या पिठावर व्यवस्थित बसून घ्यायचे. खूप सोपी पद्धत आहे, खूप तुम्ही सहजपणे करू शकता. मला पण सुरुवातीला अवघडच वाटत होती, पण मी ट्राय केलं आहे बघा आणि तुम्हालासुद्धा दाखवते करून. तर तुम्ही नक्की ट्राय करा. हे बघा असं सगळ्या आपले जे ट्रायंगल आपले कट केलेत ना गव्हाच्या पिठाचे, त्याच्यावर सगळं थोडे थोडे बॅटर ठेवायचं, जास्त नाही भरायचं. एक गोष्ट लक्षात ठेवा, जास्त बॅटर नाही भरायचे, कारण आपले हे समोसे जे आहेत ना हे आपण छोट्या साईजचे बनवत आहेत, मोठ्या आकाराचे नाहीत, जसे आपण नेहमी खातो तसे नाहीत. हे छोटे साईजचे समोसे आहेत, म्हणून याच्यामध्ये बॅटर आपल्याला छोटं छोटंच भरायचं आहे. नाही तर काय होईल, जास्त दाब पडेल समोशाला आणि मग फुटले जातील. त्यामुळे थोडं थोडं भरून घ्यायचं आहे. बघा मी किती छान बघा आपले दिसतात मस्त स्टफिंग. हे आता भरून घेतलं आहे बघा मस्त व्यवस्थित. आता ह्याला काय करायचं आहे, आपण पॅक करायच्या अगोदर
आपण ह्याच्यावर ना हलक्या हाताने गार पाणी, थोडंसं थंड पाणी असं ओलसरपणा द्यायचं, जेणेकरून काय होतं पॅक होऊन जाते सगळे कडा ज्या आपल्या असतात पिठाच्या, ज्या आपल्याला जॉईंट करायच्या त्या पॅक होऊन जातात. असे थोडं थोडं पीठ लावायचं, जास्त नाही लावायचं. अगदी जास्त पण ओलसर झाला की मग ते सुटलं जाईल तेलात टाकल्या. त्यामुळं अगदी थोडं थोडं असं टचअप करायचं पाण्याचा, बस. हे असं लाईन असे थोडेसे डॉट पाण्याचे टाकायचे. हे अशा प्रकारे करून घ्यायचं. आणि मग आता बघा तुम्हाला सांगते मी, नीट लक्ष देऊन बघा, कारण की बहुतेक लोकांना समोसे बांधणं खूप जरा कठीण वाटतं. ते बघा खूप सोपी पद्धत आहे. हे जे शेवटचे जे असतात ना, जरा सेट करते थोडं. हे बघा आता ही जी खालची बाजू ना, ही अशी सुरुवातीला उचलायची, हलक्या हाताने सगळी प्रोसेस करायची आहे. तर खालची बाजू जी आहे ना, असे दोन जे कडे आहेत ना, हे असे पॅक करायचे, हलक्या हाताने दाब द्यायचा आहे. आणि मग नंतर चांगला दाब द्यायचा आहे. सुरुवातीला हलका दाब द्यायचा आहे. आणि ही जी शेवटची भाग असतो ना, हा खालचा तळाचा, हा असा उचलायचा अलगद आणि असा याच्यावर असा टाकून घ्यायचा आहे. हे बघा असं टाकून घ्यायचे. तुम्ही नीट लक्ष देऊन बघितलं की तुम्हाला समजून जाईल. हे बघा आता असं हलक्या हातात उचलून घ्यायचं, नाही उचललं तरी काय हरकत नाही. तर ही स्टफिंग आहे आतमध्ये अशी पॅक करायची आणि छान अशा कडात न्यायच्या, अशा पॅक करायच्या. स्टफिंग तुम्ही आत पण अशी पॅक करू शकता बोटाच्या सहाय्याने. हे थोडासा कोथिंबीरचा कडा निघला आहे. हे बघा आता ही स्टफिंग मी आत अशी ढकलून घेतली आहे आणि मस्त असे हे कडा जे आहेत ना ते पॅक करते. याचं तोंड असं बंद करून घेते. हे बघा असे समोशाचा आकार आहे, हा वेगळा आकार आहे. आपले डेलीचे समोसे तुम्हाला माहिती आहे ते वेगळे असतात आणि हे ट्रायंगल शेपचे आपले समोसे आहेत. तर इकडे बघू शकता मस्त असा माझा समोसा एक तयार करून झाला आहे. आता मी याला ठेवते प्लेटमध्ये आणि दुसरा एक समोसा तुम्हाला पुन्हा करून दाखवते, जेणेकरून तुम्हाला चांगलं लक्षात येईल. हे बघा हे असे शेवटचे जे कडे असतात ना दोन, हे सर्वप्रथम उचलायचे हलक्या हाताने आणि ह्याला पॅक करायचे, जॉईंट करायचे. हे जे कडे जे आहेत ना, हे थोडंसं ओलसर पाण्यामुळं चिकट घेतलं आहे, म्हणजे चिकटून गेलं. हे असं पॅक करायचं. बघा अगदी सहजपणे पॅक होतात हे कडे याचे. त्यानंतर हे इकडून उचलायचं असं खालची साईड आणि ह्याच्यावर असं टाकून घ्यायचं आणि इकडे असं वरच्या साईडला पॅक करून घ्यायचं. आणि मग ही स्टफिंग आतमध्ये ढकलून मग हे सुरुवातीचं हे जे कडे आहेत ना, हे सुद्धा असे व्यवस्थित पॅक करून घ्यायचे. सहजपणे पॅक होते, काही टेन्शन नाही आहे आणि काही निघतसुद्धा नाही आहे, सुटत नाही, काही नाही. फक्त पाणी ना इथं जास्त लावायचं नाही, जेणेकरून काय होतं तेला टाकल्या सुटून जाते. हे बघा तुमच्या लक्षात आलेच असेल मी कसे बांधले आहेत हे समोसे. हे बघा हे स्नॅकचे समोसे आहेत आपले. हे बघा मस्त तयार झालेले आहेत समोसे. इकडे बघू शकता मस्त बघा सेम साईजचे सेम आकाराचे आपले समोसे तयार झालेले आहेत. तर हे सगळे मी करून घेते, कारण मी पुरे दाखवू शकत नाही, नाहीतर व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यामुळे बघा झटकीपट तुम्हाला मी दाखवून घेते परत एकदा. हे असे बांधायचे, उचलायचं, पॅक करायचं. हे बघा असं हळूहळू हलक्या हाताने पॅक करायचं. हे खालची बाजूसुद्धा अशी उचलायची आणि मग हे असं वर याच्यावर असं टाकून हलक्या हाताने पॅक करून घ्यायचे पुन्हा एकदा. आणि त्यानंतर हे साईडचे जे कडे आहेत हे असे साईडनेच पॅक करून घ्यायचे आहेत. स्टफिंग बाहेर आली तर याला हलक्या हाताने बोटाने दाब देऊन आतमध्ये हे सारण टाकून द्यायचं आणि पुन्हा एकदा हे पॅक करून घ्यायचे. बघा परफेक्ट आपला समोस्याचा आकार बनलेला आहे, तुम्ही बघू शकतात. हे बघा झालेत का नाही मस्त आपले समोसे. इकडे बघा छान स्टफिंग भरून निघलेले आहे आणि मस्त समोसे तयार झालेत. आता हे मी सगळे करून घेते आणि मस्त मग याला फ्राय करूया. तर इकडे बघा सुरुवातीची जी आपण लाटून घेतली होती चपाती, त्याचे इतके समोसे झालेले आहेत. मला वाटते 7 समोसे झालेले आहेत आणि बाकीचं राहिलेलं बॅटर मी नंतर करणार आहे. ते बघा मंद आचेवर गरम तेल करून मंद आचेवर सुरुवातीला आपले समोसे हळूहळू, आणि हे मैद्याचं पीठ असल्यामुळे याला फुटायची काही इतकं टेन्शन नसतं. तांदळाचं पीठ किंवा मैदा वगैरे असलं की मग त्याचं थोडंसं टेन्शन येतं फुटायचं. तर असे सगळ्यात आम्ही समोसे हलक्या हाताने याच्यामध्ये टाकून घेते आणि गरम तेल करून ठेवायचं अगोदरच आणि मग गॅस लो ठेवायचा. आणि मग जसं जसं याची हीट वाढेल, जसं जसं याचं तापमान वाढेल, म्हणजे गरम तेल जसं जसं होत राहतं ना, तसं तसे हे आपले जे समोसे आहेत ना ह्या व्यवस्थित तरंगले जातात आणि व्यवस्थित याला हीट भेटते, ऊब भेटते आणि मस्त असे फ्राय होतात. याला अजिबात घाई करायची नाही आहे. मस्तपैकी व्यवस्थित मंद आचेवर याला परतून द्यायचं आहे. आपोआप याच्यावर असा ब्राऊन रेड रंग तयार होणार आहे. जसं जसं रंग तुम्हाला समोश्यावर आलेला दिसेल की त्याला मग हळूहळू असं चमच्याच्या सहाय्याने पलटी करून घ्यायचं आणि एकदा चांगला असा ब्राऊन रंग आला की मग तुम्ही याला हाय फ्लेमवर सुद्धा मस्त असे कुरकुरीत असे फ्राय करू शकतात. हे बघा किती छान असे बघा
कुरकुरीत आपले समोसे तयार झालेले आहेत। इकडे बघू शकता इतका आपल्याला रेड ब्राऊन रंग करायचा आहे आणि गॅस करायचा आहे मीडियम, आणि व्यवस्थित झालेले आहेत क्रिस्पी कुरकुरीत आपले समोसे। तुम्ही बघू शकता किती भारी वाटत आहेत बघा। हे तेल थोडंसं एक्स्ट्रा काढून घेते जेणेकरून काय होईल, ऑइली वाटतील आपले समोसे, ते बाकीचं तेलसुद्धा सुकून जाईल। हे बघा आता हळूहळू काढून घेते मी सगळे समोसे। हे बघा छान असे क्रिस्पी समोसे बघा तयार झाले आहेत खाण्यासाठी। आता हे बाकीचं बॅटर करून मी नंतर फ्राय करून घेणार आहेत। तर सुरुवातीला आपण जे बनवले ते मी तुम्हाला दाखवते। इकडे बघा जे पण ऑइल होतं ते सगळं समोस्याने सुकून घेतलेलं आहे बाहेर काढल्यावर। तर इकडे बघा तुम्ही किती छान आपले समोसे बघा गरमागरम असे क्रिस्पी तयार झालेले आहेत। छान अशी आपण मस्त चटपटीत अशी स्टफिंग याच्यामध्ये तयार केलेली आहे। खाता क्षणी असं तोंडामध्ये एक छान असा व्यवस्थित, म्हणजे तुम्हाला असं वाटेल हे आपण नॉर्मल जे समोसे खातो ना त्याच्यापेक्षा याचा वेगळा स्वाद लागणार आहे तुम्हाला। तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, इतके तुम्हाला आवडतील ना। ते इकडे बघू शकता बघा मी तुम्हाला काढून दाखवते। हे बघा किती क्रिस्पी झालेत, कडक भाजलेले आहेत आणि कुरकुरीत वाटतात बघा। हे चहासोबत तुम्ही याला खाऊ शकता। मुलांना टिफिनला सुद्धा तुम्ही असे 2-4 समोसे देऊ शकता, सोबत असं केचप देऊ शकता, आवडीने खातील। तर तुम्हाला ही नवीन रेसिपी समोशाची आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा चहासोबत खाण्यासाठी, किंवा असं पण तुम्हाला स्नॅक्स टाईम जेव्हा असतो आपला त्यावेळेस तुम्ही असे बनवून झटकीपट गरमागरम खाऊ शकता। तर मी बनवले तिकडे बघू शकता, याचा क्रिस्पीपणा मी तुम्हाला दाखवते बघा किती कडक झालेले आहेत, अजिबात कुठेही असे नरम नाही आहेत, क्रिस्पी तयार झालेले आहेत, व्यवस्थित भाजून गेलेले आहेत। याचा कडकपणा तुम्ही अंदाजा लावू शकता। हे बघा किती छान असे कडक भाजून घेतलेले आहेत समोसे, इतके भारी झालेत ना, खाता वेळेस तर इतके कुरकुरीत लागणार आहेत। आणि स्टफिंग तुम्ही बघितली अजिबात बाहेर पडलेली नाही, आणि किती भारी समोसे झालेत। तर आवडले असेल तर नक्की लाईक करा।